माझ्या शर्मिला वहिनींना मी भेटले, त्याच्यात संग आणि माझी आई, माझ्या काक्या या कुठे राजकारणात आहेत. त्याच्यामुळे कार्यकर्ते आमचे खूप हुशार आहेत. त्याच्या कार्यकर्त्यांचा संभ्रमाचा विषयच येत नाही. माझी आई, आशा काकी, सुमती काकी आणि प्रताप पवार या सगळ्यांना आणि आदरणीय पवार साहेब या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मी प्रत्येक इलेक्शनला मतदान करते. चारही इलेक्शनचा तुम्ही जर हिशोब बघितला तर हेच रुटीन असतं. माझं रुटीन बदललेलं नाही. मनी आणि मसल युटिलायझेशनचा तुम्ही आता उल्लेख केला, या सगळ्याचा वोटिंग पॅटर्नवरती किती परिणाम होईल असं वाटतं? हे काळच ठरवेल. पण माझला दुःख एका गोष्टीचं वाटतं की मनी आणि मसल हे MNM हे कधीच महाराष्ट्रात आपण पाहिलेलं नाही. हे पहिल्यांदा पाहतोय. म्हणजे मला असं वाटतंय की काय TV सिरियल बघते का कुठला सिनेमा बघते मी. मला विश्वासच बसत नाही की इतक्या प्रेमाने ही जी नाती आम्ही जपून ठेवली होती इतके 6 दशक आदरणीय पवार साहेबांनी, त्या नाती ही प्रेमाने आणि विश्वासाने जोडलेली होती. त्याला गाल बोट लावायचं काम या अदृश्य शक्तीमुळे झालेलं आहे. हे खरंच म्हणजे फार मला तरी दुःख देणारी गोष्ट आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचा जर विचार करायचा झाला तर आतापर्यंत फक्त 27% मतदान झालंय. आता सोडलं एवढंच झालंय 27.5. दॅट इज दॅट टू हायेस्ट इन ऑल लोकसभा. फक्त 27.5 झालंय. माय गॉड. आणि आजच्या अर्थात अस्वस्थ करणाऱ्या धमक्या आहे, पैसे वगैरे लोकांना आवडत नाही हो. आणि अर्थातच म्हणजे हे खूप दुःख देणारी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठीच की एका सशक्त लोकशाहीमध्ये जिथे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशातल्या अनेक लोकांनी स्वतःचं उभं आयुष्य या देशाला स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी दिलं आणि त्या सशक्त लोकशाहीमध्ये आज अशा घटना आपल्या महाराष्ट्रात, ज्याला आपण अभिमान वाटतो आपल्याला की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राला गालबोट आणि दृष्ट लागली आहे का या अदृश्य शक्तीची, असं मला वाटायला लागतं. थँक्यू.